सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सरासरीपेक्षा चांगला असणार आहे. तुमच्या आजच्या कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांचं योग्य नियोजन करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागेल आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार देखील घ्यावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं काम करावं लागेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत वेळ घालवण्याची आणि त्यांच्यासोबत नवीन आणि मनोरंजक गोष्टींचा आनंद घेण्याची संधी देखील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही मालमत्तेशी संबंधित वाद टाळून संयम राखणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवावे लागतील आणि त्यांचा पाठिंबाही तुम्हाला मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचं राशीफळ हे अत्यंत चांगलं आहे. तुम्हाला आज नवीन सुरुवात करण्याची सुवर्ण संधी मिळेल. दिवसाची सुरुवात ही तुमच्यासाठी खूपच शुभ आणि यश मिळवून देणारी ठरेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. आज तुम्हाला तुमचं दैनंदिन काम करताना तुमच्या जोम आणि उत्साह राहील. तुम्हाला तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये आहार आणि व्यायामाचा समतोल साधावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवण्याची ही संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आदर देखील करावा लागेल आणि त्यांना वेळही द्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, जे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जवळ आणेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अपार सुख आणि समृद्धी अनुभवाल. आज तुमचे आरोग्यही चांगले राहील आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये सक्रिय असाल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत भरपूर वेळ घालवण्याची ही संधी मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियजनांशी असलेलं नातं अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करायला हवा. आज तुम्हाला तुमचं काम तसंच पैशाचं नियोजनही करावं लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात आणि नोकरीमध्ये पैसे मिळू शकतात आणि तुम्हाला तुमचे खर्च देखील करण्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळू शकतं. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सक्रिय राहावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आणि नातेवाईकाशी वाद घालणं टाळावं. तुम्हाला तुमच्या शब्दावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि तुमच्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्या, नाही तर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून विशेष भेट मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या प्रेम राहील आणि तुमच्यामध्ये प्रणय निर्माण होईल. नोकरदार लोकांना कामामध्ये खूप व्यस्त राहावं लागेल आणि तुमच्या कामाचं कौतुकही आज होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर नंतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. कोणतंही काम अतिउत्साहात तुम्ही करू नका, अन्यथा त्यांचा तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. महत्त्वाची कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा आणि तुमचं उत्पन्न आणि खर्चाचं अंदाजपत्रक नीट सांभाळा. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या दिनचर्येमध्ये सकस आहाराचा समावेश करा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी आरामदायक आणि आनंददायी असेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचं जीवन आणखी चांगलं होऊ शकतं. आज तुम्हाला अंतर्मनाचं ऐकावं लागेल.
आज तुमची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये निरुत्साह असेल, परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचा दिवस सामान्य राहील, परंतु तुम्ही तुमच्या प्रयत्नानं तो आनंदी करायला हवा. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमचा दिवस निरोगी आणि सकारात्मक बनवण्यावरती लक्ष द्या. आज तुमचा सन्मान वाढेल. आज तुमच्यासाठी तुमचं नातं स्पष्ट करण्याची आणि ते समजून घेण्याची तुमच्या मनाची आज गरज राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय शुभ आणि उत्तम असणार आहे. आज तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, जो तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. नोकरदार लोकांना आज चांगली बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे मार्ग वाढू शकतात. आज तुमच्यासाठी मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा करार होऊ शकतो. जर तुमचं एखादं प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तर आज तुम्हाला तुमचे हक्क मिळवण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू देखील घेऊ शकता, जे त्यांना खूप आवडेल. तुमच्यामध्ये प्रेमाची नवी पालवी फुटेल, ज्यामुळे तुमच्या नात्याला अधिक गहिरं करता येईल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, जे तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यामध्ये मदत करतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि यामुळे तुम्ही फार आनंदी व्हाल. तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती सकारात्मक परिणाम देखील दिसतील. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त असाल, परंतु यावरून तुम्हाला तुमच्या क्षमतांची कल्पना येईल. आज विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी होतील आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही दुणावेल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता आणि यामुळे तुमचा आदर निश्चितच वाढेल. तुमच्या नातेसंबंधाच्या स्पष्टतेसाठी तुम्हाला त्याचे विचारपूर्वक अचूक विश्लेषण करावं लागेल. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनामध्ये ते समजण्यास मदत होईल. तुम्ही प्रत्येक काम आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला परिणामकारक ठरणार आहे. तुमचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील. तुमच्या शैलीनं तुमच्या वरिष्ठांना तुम्हाला प्रभावित करण्याची संधी मिळेल. तुमचं काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण केल्याबद्दल वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यासोबत जोडले जातील आणि तुमचं काम मोठं करण्यामध्ये मदत करतील. आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांचा दिवस असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. मित्रांसोबतच्या नात्यामध्ये प्रेम फुलू शकतं. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढून तुमचा बँक बॅलन्सही वाढू शकतो. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचं राशीफळ खूप चांगलं आहे. आज तुम्हाला खूप यश मिळेल आणि तुमच्या कामामध्ये फार प्रगती होईल. तुमचं मन नवीन आशा आणि अपेक्षांनी भरलेलं असेल आणि आज तुमच्या मनामध्ये खूप सकारात्मक विचार येतील. तुम्ही तुमच्या कुटुंबाशी चांगलं आणि हुशारीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या दृष्टिकोनातून कोणतेही नकोसे वाद उद्भवणार नाहीत. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्त मेहनत करावी लागेल, परंतु तुम्हाला याचा खूप फायदा होईल. आज तुम्हाला पैशांशी संबंधित बाबींमध्ये फार फायदा होईल आणि तुमच्या आवडीच्या वस्तू तुम्ही आज खरेदी करू शकाल. आज नशीब 98% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला परिणाम देणारा असणार आहे. तुम्हाला तुमचं काम काळजीपूर्वक करावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि तुमच्या वरिष्ठांवरती तुमच्या कामाची चांगली छाप पाडण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमच्या कामासाठी तुम्हाला आज बक्षीसही मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांचा दिवस आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहावं लागेल.
आज तुम्हाला तुमच्या मित्रांशी अधिक प्रेमानं आणि समजूतदारपणे बोलण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या बँकेतील शिल्लक रक्कम वाढू शकते आणि तुम्हाला अधिकचं उत्पन्न मिळू शकतं. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये आज यशस्वी व्हाल आणि तुमचं ध्येय साध्य कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीकठाक राहील. आज तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त राहावं लागेल. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास तुम्ही टाळाटाळ करू नका, कारण यामुळे आपल्यासाठी समस्या या उद्भवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून विशेष भेट मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम फुलेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरदार लोक आजही कामामध्ये व्यग्र राहतील आणि तुमच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुमची महत्त्वाची कामं तुम्ही वेळेत पूर्ण करा आणि तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा अंदाजपत्रक नीट सांभाळा. तुमचा दिवस हा आज ठीकठाक राहील. तुमचा स्वतःवरती मात्र विश्वास आज असायला हवा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये आज लाभ मिळतील आणि आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची आणि जीवनातील अनेक संधींचा लाभ घेण्याची संधी मिळू शकते. आज तुमच्या करिअरसाठी सुवर्ण संधी येऊ शकते आणि तुम्हाला या संधीचा योग्य वेळी योग्य वापर हा करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा दिवस चांगला आहे आणि ते त्यांच्या अभ्यासामध्ये यश मिळवू शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल आणि तुमच्या क्षेत्रात तुम्हाला नावही कमावता येईल. तुम्हाला व्यवसाय क्षेत्रातही प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही आज पैसे कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, जी तुमच्यासाठी खूपच आनंददायी आणि आरामदायी असेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. धन्यवाद.